आज घरीच होते, त्यामुळे दिवसभर इकडे-तिकडे फिरणं तर चालूच होतं आणि मग संध्याकाळी एवढी भूक लागली होती ना, मग म्हटलं पटकन काहीतरी बनवायचं म्हणून डाळ-भात बनवायला घेतला. पहिलं डाळ शिजवून घेतली आणि मग कुकरला भात शिजायला लावला. भात होतोय तोपर्यंत डाळीसाठी कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे सगळं कट करून घेतलं. भात झाल्यावर लगेच डाळ बनवायला घेतली. डाळीला मोहरी, जिरं, लसणीची खमंग फोडणी दिली. त्यात थोडा कांदा आणि कढीपत्ता टाकला. कांदा नरम झाल्यावर त्यात टोमॅटो टाकून तोसुद्धा वाफवून घेतला आणि मग ह्यात थोडी हळद, लाल तिखट, थोडा गरम मसाला, सगळे मसाले तेलामध्ये चांगले परतून घेतले आणि त्यानंतर ह्यात शिजवलेली सगळी डाळ टाकली. चवीपुरतं मीठ टाकलं आणि मग छान अशी आता उकळी येऊ द्यायची. जेव्हा कधी खूप सारी भूक लागली असेल ना, तेव्हा मला असा साधा सिंपल डाळ भात बनवून खायला खूप आवडतो. मग डाळीला उकळी आल्यावर त्यात थोडी कोथिंबीर टाकली आणि मग जेवायला बसले. डाळ, भात आणि मिरचीचं लोणचं. वॉव! तुम्ही सुद्धा या जेवायला. बाय.